ज्या संख्येला 6ने भाग दिले असता 1 किंवा 5 उरतं ती संख्या मूळ संख्या असते. आजपर्यंत तुम्ही कुठंच ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल, कारण इथंच मी पहिल्यांदा बोलतोय. प्रश्न बघा अशा प्रकारे तुम्हाला विचारला जात असतो, खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे? मूळ संख्येवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतोच, विशेषतः पोलीस भरती, TCS, IBPS मध्ये असतोच. 34, 27, 35, 51 आणि 37 हे अंक दिलेले आहेत. यापैकी बघा पहिली संख्या दिसते 34 समसंख्या असल्यामुळे मूळ संख्या असू शकत नाही. शेवटी 4 दिसते, 2ने भाग पूर्ण जाईल. 27 ही दुसरी संख्या दिसते. या दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली म्हणजे 2 अधिक 7 जर आपण केले तर होतात 9. याचा अर्थ 9ने पूर्ण भाग जातोय आणि 3ने सुद्धा पूर्ण भाग जातोय. शेवटी 5 दिसतंय, याचा अर्थ 5ने पूर्ण भाग जातोय 35 ला. या ठिकाणी 5 आणि 1 या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली किंवा अंकांची बेरीज केली तर येतात किती? 6. 6ला 3ने पूर्ण भाग जात असतो. तुम्हाला माहिती ना 3ची कसोटी, त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं. या व्यतिरिक्त आता शेवटची संख्या दिसते 37. 6ने जर आपण भाग दिला तर शेवटी 1 उरतं मित्रांनो. 6 6 36, शेवटी 1. याचा अर्थ काय? हीच मूळ संख्या आहे. तुम्ही या ठिकाणी काय कुठाने करता ते आपल्याला घेणं नाहीये, परंतु मेंटॉस जिंदगीमध्ये बघताशाने उत्तर काढायचं असतं, पेनचा वापर न करता. अशाच प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचंय. आता तुम्ही 11ची कसोटी या ठिकाणी वापराल, पण शॉर्ट मेथड मित्रांनो बघताशाने याही प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचंय. आणि हे कशा प्रकारे तर पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, त्यासाठी तुम्हाला फॉलो करावं लागेल.